नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी पाठ क्रमांक 14 कवितेची ओळख स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, खालील चौकटी पूर्ण करा. अ. आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. उत्तर आहे कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे. आ. सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. उत्तर आहे सगळे कवितेत संवाद करू लागले. ई. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. उत्तर आहे सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून. ई. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. सुधीरला काव्यप्रतिभा म्हणजे काय ते कळले म्हणून. प्रश्न क्रमांक 2, पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दांत मांडा. उत्तर आहे सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते. उदाहरणार्थ, आजी सांजवात आणि कांद्याची पात असे यमक जुळवते, तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा याडतो वात अशी शब्दरचना जुळवतात, तेव्हा गंमत येते. बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ऑफिसला जाण्याची घाई, बॉस करू देणार नाही सही अशी शब्दकसरत करतात, तर आई काय बाई कवितेची कमाल, हसतात तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवते. ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते, तेव्हा तिच्या या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास व कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी, प्रेम व्यक्त करते. अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात. प्रश्न क्रमांक 3, या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा. उत्तर आहे सुधीर नावाचा एक मुलगा होता. त्याच्या शाळेत त्याला काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात, पण त्याला तो प्रकल्प कसा करावा ते समजत नाही. तो घरी जातो तेव्हा आजोबा त्याच्या पडलेल्या चेहऱ्याचे कारण विचारतात. तो प्रकल्पाबद्दल सांगतो तेव्हा आजोबा, आजी, आई, बाबा, ताई सर्वजण त्याला हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतात. ते सर्वजण काव्यात बोलण्यास सुरुवात करतात. काहीही बोलायचे असेल तर छोट्या छोट्या कवितेच्या ओळी तयार करून म्हणतात. या सर्व ओळी व प्रकल्प कशा प्रकारे पूर्ण केला याविषयी संपूर्ण माहिती सुधीर त्याच्या वहीत लिहितो व शाळेत दाखवतो. अशा प्रकारे सुधीर त्याचा प्रकल्प पूर्ण करतो. प्रश्न क्रमांक 4, आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. उत्तर आहे कविता. मी आणलाय ब्रश, चला चित्र काढूया फ्रेश. रंजना, मी काढलंय चित्र पण दिसतंय थोडं विचित्र. कविता. बगळा झाला गोरा, पायात त्याचा दोरा. रंजना, माझ्या चित्रात राजा वाजवत आहे बाजा. कविता. चित्र काढणे नाही सजा, चित्र रंगवण्यात येते मजा. प्रश्न क्रमांक 5, पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा. उत्तर आहे काव्यसंवादाच्या शेवटी सुधीर पुस्तके वाचून झाल्यावर त्याचा जो काव्यसंवाद आहे तो मला सर्वाधिक आवडला, कारण त्याने वाचलेल्या पुस्तकांमधून त्याला लागलेली कवितेची गोडी त्याच्या संवादातून जाणवते. अनेक थोर कवींच्या काव्यसुमनांचा त्याच्या मनावर पडलेला प्रभाव त्यातून व्यक्त होतो. किती वाचू आणि किती नको असे त्याला झाले होते, त्यामुळे हा संवाद मला सर्वाधिक आवडला. प्रश्न क्रमांक 6, खालील आकृती पूर्ण करा. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे. बालकवी ग. दि. माडगूळकर, नारायण सुर्वे, शांताबाई शेळके. चर्चा करूया. तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? उत्तर. मला कविता करायला आवडत असल्यास मी कवितांची निरनिराळी पुस्तके वाचेल, शक्य तितक्या जास्त काव्यसंमेलनास हजेरी लावेल, छोट्या छोट्या कविता तयार करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही काव्यरचना चा कार्यक्रम ऐकला असल्यास
तो तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करा. उत्तर आहे, एकदा आमच्या गावात होळी सणानिमित्त काव्य रचनेचा कार्यक्रम होता. मी माझ्या बाबांसोबत तो ऐकायला गेले होते. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात अनेक कविता या विनोदांवर आधारित होत्या. काही कवितांमध्ये राजकारणातील विनोद होते, काही कवितांमध्ये कौटुंबिक विनोद, तर काही कवितांमध्ये सामाजिक विनोद होते. कधी कधी मोठेपणा दाखवण्यासाठी लोक खोटं बोलतात आणि त्यात त्यांची स्वतःचीच फसगत होऊन परेशानी होते. एकंदरीत हा कार्यक्रम मला खूप आवडला. मला यातून बरेच काही शिकायला मिळाले. खेळू या शब्दांशी खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. अ. खो देणे. उत्तर आहे, नकार देणे. 2. पाश सोडणे. उत्तर आहे, बंधनातून मुक्त होणे. ई. हेका धरणे. उत्तर आहे, हट्ट करणे. ई. भावनांचे मोहळ चेतवणे. उत्तर आहे, भावना जागृत करणे. खेळ खेळूया. अ. खालील कंसात काही म्हणी दिल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. अ. फुशारकी मारण्याचा पराजय होतो. उत्तर आहे, गर्वाचे घर खाली. आ. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे. उत्तर आहे, कामापुरता मामा. ई. सर्वत्र परिस्थिती समान असते. कळसाला पाणी तीनच. ई. थोडे थोडे जमून मोठा संचय करणे. उत्तर आहे, थेंबे थेंबे तळे साचे. उ. एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. उत्तर आहे, आगीतून उठून फुफाट्यात पडणे. उ. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. उत्तर आहे, अति तिथे माती. ए. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही. उत्तर आहे, नावडतीचे मीठ अळणे. आ. खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा. त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दाचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. 1. आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्याची सर येत नसे. उत्तर आहे, सर. शिक्षक. सर न येणे, तुलना नसणे. 2. सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही. उत्तर आहे, कपात. चहा प्यायल्यात कपात कमी करणे. 3. एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, सर, आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ? ते शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. उत्तर आहे, भेट जाणे. भेट नजराना. आणखी उदाहरणे. 1. रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही. उत्तर आहे, हार माळ. हार पराभव. 2. नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय? उत्तर आहे, नाव होडी. नाव नाम. 3. मान झुकवून थोरा मोठ्यांचा मान द्यावा. उत्तर आहे, मान शरीराचा अवयव. मान सन्मान आदर. विचार करा, सांगा. तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल. या वर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला? त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्यांचा ओघ तक्ता बनवा. आपण समजून घेऊया, वाक्य म्हणजे काय हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत. 1. विधानार्थी वाक्य. ही वाक्ये वाचा. अ. माझे घर दवाखान्याजवळ आहे. आ. तो रोज व्यायाम करत नाही. या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. 2. प्रश्नार्थी वाक्य. ही वाक्ये वाचा. अ. तुला लाडू आवडतो का? आ. तुम्ही सकाळी कधी उठता?
या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो. 3. उद्गारार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. अरे रे, फार वाईट झाले. शाबास, चांगले काम केलेस. या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो. 4. आज्ञार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. मुलांनो, रांगेत चला. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो. वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा. 1. विधानार्थी वाक्य. 1. मी दररोज शाळेत जातो. 2. मी नियमित अभ्यास करतो. उत्तर. वरील वाक्यात केवळ विधान केले आहे म्हणून त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. 2. प्रश्नार्थी वाक्य. 1. तू दररोज शाळेत जातोस का? 2. तू कधी अभ्यास करतोस? उत्तर. वरील वाक्यात प्रश्न विचारला आहे म्हणून त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. 3. उद्गारार्थी वाक्य. 1. शाब्बास, जिंकलास तुम्ही. 2. अरे रे, त्याला खूप मार लागला. उत्तर आहे. वरील वाक्यांत शाब्बास, अरे रे हे भावनेचे उद्गार आहेत म्हणून त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. 4. आज्ञार्थी वाक्य. 1. सगळ्यांनी रांगेत उभे राहा. 2. दररोज व्यायाम करा. उत्तर आहे. वरील वाक्यात आज्ञा किंवा आदेश दिला आहे म्हणून त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.